ओबीसी त्यावेळेस जातपात तर मला सांगा कशानं ठरली? जातपात त्यावेळेस जे काम करणारे जे काय तुमचं ऑक्युपेशन होतं त्याच्यावर ठरली. कोण माळी काम करत होतं ते, कोण लोअर करत होतं लोअर झालं त्याच्यावर. पूर्वीची जी सामाजिक व्यवस्था आहे ही आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि मग आपण 21व्या शतकाच्या पदार्पण करणार ह्या अशा आपण गप्पा मारतो, तर ते पण मारू नका ना. आणि तुम्ही जे म्हणताय ना ओबीसी, कुठलं ओबीसी आणि कोण ओबीसी आणि कोण मराठा आणि कोण ब्राह्मण आणि कोण हे, मला सांगा ना. ह्या वादामुळं तिथून सुरुवात झाली. आणि प्रत्येक त्यावेळेस लोक असे होते की लोक स्वतःपेक्षा समाजाला केंद्रबिंदू म्हणून काम करायचे. आज प्रत्येक जण व्यक्ती केंद्रित झाले. मग कुठल्या ना कुठल्या वेळी स्वतःचं वैयक्तिक स्वार्थ साधण्याकरता मग आधार कुठला, तर मग आपल्याला तिथं पोचायचं आहे. भलं समाजात दरार झाली, फूट पडली, समाजात दंगल झाली, काय घेणं देणं नाही. पण माझं जे काय तिथं इप्सित हे साध्य झालं पाहिजे. हा कुठला न्याय? मी तुम्हाला म्हणजे तुमच्या माध्यमातून लोकांना विचारतो का असं, आणि किती काळ टिकणार? हे जर असं चालत राहिलं तर देशाचे जे आपण म्हणतो ना आपला देश भारत हा सगळ्यात मोठी लोकशाही असणारा देश, छाती टप्पाने भारत आमच्यासाठी तुकडे व्हायला किती वेळ लागणार? अगोदरच तुकडे झाले, अजून किती तुकडे करणार? त्यामुळे तुम्ही आज कसं आहे म्हणजे लोकशाहीचा तुम्ही सगळ्यात मोठा एक प्रेस मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आता ती नवीन आलेली सोशल मीडिया, तुम्ही एक त्याचा मोठा भाग आहात. कारण की मी तुमच्याशी बोलतोय पण तुमच्या माध्यमातून लोकांशी आम्ही पोचू शकतो. तुम्ही लोकांना विचारलं पाहिजे, तुमच्या माध्यमातून प्रबोधन केलं पाहिजे. आता एक काळ येईल की मग लॉ ऑफ द जंगल येईल, माइट इज राईट, तेव्हा कोण कुत्र विचारणार नाही कोणाला, काय नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.